आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी येथे एकनाथ खडसे यांनी सरकारवरती आरोप केला एमआयडीसीच्या प्रकल्पांसंदर्भात। मी माहिती मागवतोय मात्र 2 अधिवेशन लोटलीत तरी सुद्धा माहिती का दिली जात नाही असं म्हणत राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय एकनाथ खडसेंनी। ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, काय म्हणणं आहे एकनाथ खडसेंचं? ज्ञानदा, ही काय पहिलीच वेळ नाहीये। मागच्या अधिवेशनात सुद्धा आणि या अधिवेशनात सुद्धा दुसऱ्यांदा एकनाथ खडसे यांनी सरकारला जाब विचारलेला आहे। एमआयडीसी जमीन प्रकरणात जे नाव खडसेंचं आलं होतं या संदर्भातली माहिती त्यांनी पटलावरती मागितलेली आहे, ऑन रेकॉर्ड मागितलेली आहे। मात्र ही माहिती संबंधित मंत्र्यांकडनं अजूनही ठेवली जात नाहीये आणि याबाबतच सरकारवर सतत धारेवर धरण्याचं काम खडसेंकडनं केलं जात आहे। आपण मागच्या 2-3 दिवसात पाहिलं तर विरोधकांनी स्पष्टपणे प्रश्न उपस्थित केला आहे की जर खडसेंना मंत्रिमंडळातून दूर करण्यात आलं तर मेहतांना का नाही करण्यात येत, खडसेंना वेगळा न्याय का दिला जातोय। कदाचित त्याचाच हे रिॲक्शन असावं। खडसे पुन्हा एकदा या निमित्ताने आपल्याला आक्रमक होताना दिसतात। ज्ञानदा, ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।